आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट असं कैरीचं पिठलं। तर त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे। अर्धी पळी तेल गरम करत ठेवले आणि कडक गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा, तो चांगला आपण भाजून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण असा मी कुटून घेतलेला आहे। तर त्याला 1-2 मिनिटं मी चांगलं परतून घेणार आहे। त्यात टाकायचे कैरी काय केलेली आहे मी खिसून घेतलेली आहे। आता हे काय करणार आहे, पहिले मी ह्यामध्ये परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पहिले मी मिक्स करून घेते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, ह्याला चांगलं आपण उकळून घेऊया। वाटीमध्ये बघा बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठ्या वाटीमध्ये बघा मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यात आपण थोडं पाणी टाकून कालवून घेऊया, म्हणजे गाठी होत नाहीत। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। उकळी फुटलेली आहे, चांगलं उकळून द्यायचं। आणि जर तुम्हाला जर खाली कालवायचं नसेल तर वरनं जरी तुम्ही पीठ टाकलं तर तशा पण रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत, त्याला पटपट हलवायला लागतात। हे आपण टाकून घेऊया आणि आता एकसारखं हलवत राहायचं बरं का, म्हणजे गाठी होणार नाहीत। जर आपलं हे असं खाली कालवलं होतच नाहीत, पण तरी पण आणि ह्याला चांगलं शिजवून द्यायचं। वाटलं तर ह्यात तुम्ही 1 चमचा बरोबर तूप बी खाताना घेतलं तरी पण चालू शकता। त्याला चांगलं शिजवून देते मी। मस्त असं बघा मी शिजवून घेतलेलं आहे, असं चांगलं शिजवून घ्यायचं आणि एवढं पातळ आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे थोडंसं थंड झालं का नाही तर लगेच घट्ट होतं, त्यासाठी थोडंसं पातळच ठेवायचं।